शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही. मग येऊन द्यायचे काय? शेती आणि शेती माल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे. आणि म्हणून उदाहरणार्थ डायनामिकसारखा कारखाना आणला. दुधाच्या सोसायट्या आधी काढल्या, दूध जास्त झालं. त्याच्या आधी मी पुण्याला दूध पाठवत होतो, पण पुण्याला मर्यादा यायला लागल्या. मग त्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल, त्यासाठी डायनामिक काढली. दुधाची पावडर तयार करायला लागलो. तुझं पावडर खर्च ना, पावडरचं काय करायचं हा प्रश्न आला. मग चॉकलेट तयार करणारी फेरोसारखी कंपनी आहे, त्या पावडरपासून चॉकलेट केले. आज जर मुंबईच्या विमानतळावर तुम्ही गेला आणि परदेशातून लोक येतात, त्यांच्या हातात तिथं त्यांनी काही खरेदी केली याचे पार्सल हातात असतात. आणि मी अनेकदा बघतो की इंग्लंडला जाऊन, सिंगापूरला जाऊन, दुबईला जाऊन लोकांनी जे मुलांच्यासाठी चॉकलेट खरेदी केले ते चॉकलेट बारामतीचे. आणि हे परदेशातून लोक खरेदी करतात. आपला माल तुमचे कष्ट त्यांनी तयार झालेला माल परदेशात जातो आणि लोकांना असतं फॉरेनचा माल आहे. तो फॉरेनचा माल तो गृहस्थ खरेदी करतो आणि इथं आनंदाने या ठिकाणी त्याचा आस्वाद करतो. असे अनेक कंपन्या काढल्या. आज त्याच्यामध्ये ट्रान्सफरच्या संदर्भात फियाजोसारखी एक कंपनी काढली. ही कंपनी तुम्हाला लोकांना माहीत नसेल, थापर नावाचे एक आमचे मित्र होते, त्यांचं नाव ललित थापर. ते आता आहेच नाही. मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत, पुण्याला त्यांच्या कंपन्या आहेत. रसन नावाची त्यांची कंपनी आहे, क्रॉम्प्टन पंखे बनवतात ती त्यांची कंपनी आहे. अशा अनेक कंपन्या असतात. एक दिवशी मी त्यांना सांगितलं की ललितजी, तुम्ही इतके कारखाने मुंबईला, पुण्याला, नाशिकला, दिल्लीला, पंजाबला करता, बारामतीमध्ये का नाही करता? म्हणजे काय करता येईल? म्हणजे तुम्ही सांगा. एक 15 दिवसाचा मला वेळ द्या आणि नंतर मी मार्केटचा सर्वे करतो आणि तुम्हाला सांगतो. म्हणजे 15 दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये बजाजमध्ये ऑटो रिक्षा होते, दुसरं कुणीच बनवत नाही. मी ऑटो रिक्षा बनवायचा कारखाना बारामतीमध्ये काढलं तर चालेल का? म्हणजे या कारण तुम्हाला जमीन देतो, काम करणारे कष्टकरी कामगार देतो. त्यांनी निर्णय घेतला. आज तुम्हाला माहीत असेल, फियाजोचे रोज कमीत कमी 50 ते 60 ट्रक काश्मीरपासून केरळपर्यंत रोज जातात तुमच्या त्या ठिकाणी मिळून, आणि हजारो लोकांना काम त्या ठिकाणी मिळेल. अशा अनेक कंपन्या आपण आज त्या ठिकाणी काढल्या. मी नेहमी सांगत असतो, आपला सगळा भाग कमी पावसाचा आहे, दुष्काळी आहे. आणि दुष्काळी असल्यामुळं शेती जिथं पाणी आहे तिथं शेती आहे. इंग्रजांनी धरण बांधलं भारतीच्या काळात, आणि निरा डावा निरा उजवा कालवा झाला, त्यामुळे काही भागात पाणी येतं, तिथं ऊस होतं, बागायत शेती होती. पण जिल्ह्यात भागात काय, जिल्ह्यात भागात पाऊस नाही पडला की दुष्काळी कामं करा. ज्याच्या घरात 40 नाही 50 एकर जमीन आहे, तो सुद्धा दुष्काळ पडल्यावर बायकोसह रोजगार हल्लीच्या कामावर जातो. हे चित्र या ठिकाणी होतं. आणि हे चित्र बदलायचं असेल तर तिथं रोजगार वाढला पाहिजे. रोजगार कसा वाढता येईल? कारखानदारी वाढली पाहिजे. ती कारखानदारी फक्त बारामती करून चालणार. पुणे जिल्हा मी पुढे ठेवला. पुण्यातून निघालो बारामतीला यायला. पहिल्यांदा काय लागतं, जेजूर. तिथं कारखाने काढले. त्याच्या आधी सासवडला काढले. जेजूरवरून बारामतीला आलो. इथं MIDC काढली. तिकडून पाचसोली या निघालो.
तर तिचा एक उद्योग इंडस्ट्री काढली. काय त्याचं कुरकुर इंडस्ट्री काढली. त्याच्या पुढं इंदापूरला काढली. इंदापूरच्या पलीकडे सुद्धा असा काढली. आणि पुण्यातनं सातारकडे जायला निघालो. पुणे जिल्ह्याची हद्द निराजली ओलांडली की शिरवर एकेकाचं दुष्काळी ठिकाण. आज त्या ठिकाणी सुद्धा कारखाने काढले आणि अक्षरशः हजारो लोकांना आज काम मिळायला लागलं. त्याचा परिणाम घरामध्ये बदल झाला. आज मी हा घराचा बदल बघतो. आज 56 वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो बारामतीतून आमदारकीसाठी. आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो तर लोक स्वागत करायचे. बसायला कीर्तन टाकायचे. त्यावेळेला खुर्ची नव्हती. कीर्तन माहिती ना होतं लाजताना तो खाली असायचा बसायला. आणि चहा द्यायची. ते चहा कशातनं द्यायचे? पितळीचे. गरम पाणी त्याच्यात गुळाचा खडा आणि ते पितळी यायची. पितळींचा मी स्वतः झालं बारामतीमध्ये निवडणुकीच्यासाठी फिरत असताना. नंतर निवडून दिलं. काही ना काहीतरी काम सुरू केलं. कारखानदारी वाजवायला सुरुवात केली. सुधारणा झाली. पुढच्या 5 वर्षात पुन्हा निवडणुकीला उभं राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना खिचडी केली. कफ सुचले कान सुचलेला कफ आला. तर कफ असा असायचा की त्याचा कान सुचलेला असायचा. त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांदा निवडून आलो. मंत्री झालो. मुख्यमंत्री झालो. इथं अनेक गोष्टी केल्या. आणि नंतर घरामध्ये कोणाच्याही गेलो तर कव्वाची यायला लागली. ती जी मुलगी आमची सून असेल मुलगी असेल ती चेमधून कव्वाची आणून चहा द्यायला लागली. एखाद दुसरी खुर्ची घरात बसायला लागली. आणि आज जर गेलं तर त्याच्या पुढे सुधारणा झाली. आज घराचं राहण्याचं वातावरण हे बदललं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण 2. एक मुली शिकल्या आणि दुसरी गोष्ट हाताला काम मिळालं. मुली शिकल्या की घर सुधारतं. मुलं नुसतं शिकून चालणार नाही. मुली शिकल्या पाहिजे. आणि जोपर्यंत मुली शिकतात तोपर्यंत तुमचं घर सुधारल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बारामतीमध्ये मुलींचं शिक्षण याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं गेलं. तुम्ही बघता आज शारदा नगरला तर कुठं हजारो मुली या ठिकाणी शिकतात. खेड्यापाड्याचे असतात. नुसत्याच्या बारामतीचेच असतात असं नाही. पलीकडं सोलापूर जिल्ह्याचे असतात. फलटण भागाचे असतात. लांबून या ठिकाणी असतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारचा आधार राहायचा. इथं गुंडगिरी होऊन देत नाही. मुलींचं संरक्षण केलं जातं आणि हाताला काम दिलं जातं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सगळा भाग हा दिवसेंदिवस बदलतोय. आणि हे परिवर्तन आपल्याला चालू ठेवायचं. हे चालू ठेवायचं असेल तर कार्यक्रमावर लक्ष देऊन राजकारण करणाऱ्या शक्तीला पाठिंबा देणं हे तुमचं माझं काम आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे. पण एक अट आहे. ती अट अशी आहे मी तुम्हाला मत मागितलं. तुम्ही मला मत दिलं. तुम्ही मला निवडून दिलं. आणि निवडून दिल्याच्या नंतर मी जे मत ज्या नावाने ज्या पक्षाने ज्या कार्यक्रमाने तुमच्याकडे मागितलं ते नाव पक्ष सगळं तुम्ही विसरला तर तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नये. राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. लोकांचं भवितव्य हे पाळलं पाहिजे. आज दुर्दैवाने
देशामध्ये जे काही घडते ते वेगळं घडते. मोदी साहेब प्रधानमंत्री वाराणसीला आले होते, इथं भाषण केलं, शरद पवारांचं ओठ धरून मी राजकारणात आलो, पार्लमेंटमध्ये कधी गेलो भेटले तर अतिशय प्रेमाने बोलतात. हे बोलणं ठीक आहे, पण करतात काय, धोरणं काय, कोणते निर्णय त्यांनी घेतले. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. आज सत्ता ही हुकुमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते. तुम्हाला झारखंड नावाचं राज्य माहिती आहे का? झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य. मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली, तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. दिल्ली देशाची राजधानी, केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबाचा तरुण तिथं मुख्यमंत्री झाला. राज्य चांगलं चालवलं. त्यांची शैक्षणिक संस्था, त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातनं लोक यायला लागले, भारताच्या बाहेरून यायला लागले. चांगलं राजकारणाला आज तुरुंगात आहे. कशासाठी? काही धोरण त्यांनी आखलं लिखतच्या बद्दलचं. धोरण राखण्यासाठी पार्लमेंटमध्ये जायचं असतं. आता सुप्रियांनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो आणि कामगारांचं धोरण याच्यावर चर्चा करायची असेल, त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची जपणूक कशी करणार? त्यासाठी धोरण असलं पाहिजे. शिक्षणाच्याबद्दलचा विचार असेल, ते शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक धोरण राखावं लागतं. शेतीच्या संबंधीचं धोरण राखावं लागतं. मी शेती खात्याचा 10 वर्ष मंत्री होतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या व्हायला लागल्या. ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी मी जाऊन आलो, चौकशी केली, का आत्महत्या केली? माऊलींनी सांगितलं डोक्यात कर्ज होतं मुलीच्या लग्नाचं, ते फेडता नाही आले, थकबाकीदार झाले, सावकार आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अब्रूचा पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही, इंजिन फेरला आणि जीव दिला. हा मृत्यू कशामुळे झाला? कर्जबाजारी. हे कर्जबाजारी फरा कसा घालवायचा? सरकारने काही केलं पाहिजे. मुंबईला दिल्लीला परत गेलो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि एका फटक्यानं देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 70,000 कोटीचं माफ करून टाक. तुमच्या डोक्यावरचं उद्योग बंद. वेगवेगळे कारखानदार उद्योगपती त्यांचं कर्ज माफ होतं. पण काळ्या ऐशी इमान जगतो, देशातल्या लोकांचं 2 वेळच्या अन्नाच्यासाठी मेहनत करतो, त्याचं कर्ज नाही माफ करायचं. हे चालणार नाही. हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि ठरवलं. आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात? आजचे प्रधानमंत्री कर्ज बसवतात, वसूल करतात. त्या वसुलीचे 100 रुपये आले तर त्याचे 6 रुपये खिशात टाकतात आणि सांगतात की तुमच्या खिशात तुम्ही पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. गॅरंटी कशी? वसूल करायचे 100 आणि 6 परत द्यायचे. 100 वसूल करायची गॅरंटी. हे आजचे प्रधानमंत्री म्हणतात की सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या सरकारने केला. मी काय अधिक उल्लेख करत नाही. पण हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही. जिथे हित नाही तिथं बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर वचन दाबलं. आता यावेळीची खून ही वेगळी आहे. घड्याळाची खून ही तुम्हाला फास होती. आता गंमत झाली. पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याची चुरली झाली.
सगळं म्हणजे बाकी किरकोळ काही गोष्टी नाही, होलसेल सुरू झाली आणि सगळ्याच्या सगळे सुरू गेली. आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला? आपण लोकांनी केला. हा पक्ष आपण स्थापन केला. जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता? तोच घड्याळाचा होता. आणि त्यामुळे हे सगळं घेऊन मंडळी गेली. त्यामुळं काही लोक नावलेच झाले. मी म्हणजे नावलेच व्हायचं नाही. गेले, आपण उभे करू, नवीन नवीन तयार करू. हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय. नवीन पक्ष काढू. अहो काही नसताना काढलंय तर पक्ष नुसता काढला नाही, राज्य हातामध्ये घेतलं, अनेकांना मंत्री केलं, अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केलं, अनेकांना केंद्राच्या मंत्रिमंडळात घेतलं, नवीन नवीन धोरणं घातली, महिलांच्यासाठी धोरणं केली. कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या वापरतीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता, तो दिला. महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे, त्यासाठी सत्ता वापरली. आणि हा निर्णय घेणारा जो पक्ष होता तो पक्ष सुटलेला गेला. तर नवीन उभा करणं ठीक आहे. एखाद दिवशी आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो, पुन्हा एकदा बरं. त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष, नवा खून, नवा झेंडे, कार्यक्रम जुना हा घेऊन सुद्धा आलेलं. आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली. आता तुतारी आली. आणि तुतारी कोणती? शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षाने जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या पाठीशी उभं राहतात. पण विजय संपादन करून ज्या वेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी या तुतारीने त्यांचं स्वागत होतं. आज महाराष्ट्राचं झालेल्या बदलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाचं परिवर्तन त्याची तुतारी ही वाजवायची. त्यासाठी ही खून लक्षात ठेवली पाहिजे आणि हे काम तुम्ही निष्ठाने करावं. माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट लक्षात आली. मी या सभागृहात मंदिरात आज पहिल्यांदाच आलो. चांगले उंची जागा आहे, 12 उंचीमध्ये असे कार्यालय आहेत. पण तुम्ही आता 15,000 20,000 कामगार काम करता. तुमची संघटना आहे. संघटनेमध्ये तुम्ही प्रश्न शोधून घेता. कुठे अन्याय झाला तर त्यासाठी एका चौकशीत पदामध्ये न्याय मिळेल याची काळजी घेता. आता माझ्या कानावर वेली कंपनी, या वेली कंपनीमध्ये कामगार युनियन काढली म्हणून राजेश लिंचोलकर याचा गुन्हा काय? कामगार युनियन काढली आणि म्हणून त्यांना कामावून काढलं. आता त्यासाठी भांडण करावं लागेल. ही निवडणूक संपल्या मला आठवण करा, कसा घेत नाही मी बघतो. त्यांना घ्यावंच लागेल. पण युनियन काढणं हा बेसिक अधिकार आहे आणि युनियन काढलं म्हणून नोकरीचं काढलं असेल ते योग्य नाही. हे बारामती चालणार नाही. बारामतीमध्ये कामगारांचं तुमचं वैशिष्ट्य आहे. मी गेल्या अनेक वर्ष बघतोय तुम्ही कधी संघर्ष केला नाही, तुम्ही कधी कारखानदारी बंद पाडली नाही, तुम्ही कधी कामगारांच्या रास्त मागण्या न्यायाच्या चौकशीमधून ज्या मागितल्या त्याचे आश्रयस्थळपणा तुम्ही कधीही केलेली नाही. आणि ही भूमिका तुम्ही घेत असेल तर न्याय मागायचा तुमचा अधिकार आहे. आणि न्याय मागायचा अधिकार तुम्ही बजावल्यानंतर
आम्हा लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की अशा वेळी तुमच्या पाठीशी भक्कमपणानं उभं राहायचं आणि ते काम आम्ही केल्याचं राहणार नाही. आणि त्यासाठी मी सांगत होतो दुसरं की या कार्यालयात आपण जाऊन तुम्ही इतक्या हजारोच्या संख्येनं काम करता. बारामतीमध्ये MIDCमध्ये तुमचं स्वतःचं कार्यालय का करतं? कामगारांच्या मालकीचं, त्यांच्याकडचं लग्न असेल, त्यांच्याकडचा कार्यक्रम असेल, त्यांच्याकडचं आणखीन काय असेल, शैक्षणिक सुविधा द्यायची असतील तर एखादी तुमची स्वतःची संस्था ही का काढू दे? मी तुम्हाला एवढं सांगतो, निवडणूक होऊन द्या, मी MIDC सांगतो तुम्हाला जमीन द्यायला होतो, तुम्हाला जमीन द्यायला असतो आणि तुम्ही नेते मंडळींनी बसावं, बसून त्याचं एक नियोजन तयार करावं आणि सगळ्यांनी थोडी थोडी वर्गणी द्यावी आणि कारखानदारांना सुद्धा त्याच्यात मी गुंतवणूक करायला सांगतो आणि कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे बारामतीमध्ये MIDCमध्ये तयार झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्या चांगल्या प्रसंगाला होईल त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ. तो कार्यक्रम या ठिकाणी राहू. आता काय अधिक बोलायचं नाही, आणखीन 1-2 ठिकाणी जायचं. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि माझी खात्री आहे की या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. तुकाराम चौधरी आणि त्यांचे सगळे सहकारी सतत मला सांगत होते की काही वेळासाठी ते आपण भेटूया. मला आनंद आहे की आज 2 तासासाठी भेटता आल्या. अनेक तुमच्या सहकाऱ्यांचं भाषण ऐकायला लागले. काही प्रश्न आहेत, ते प्रश्न समजले. आपण आपली एकजूट ही कायम ठेवली आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या एकीच्या जोरावर, संघटनेच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर आणि ही उभी केलेली कारखानदारी आहे त्याच्या जोरावर आपल्या सगळ्यांचे संसार हे कसे बदलतील याची काळजी घेऊ आणि ते निश्चित